नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। संप पुकारणाऱ्यांना किडे म्हणणारे सदावर्ते निर्णयानंतर गुलाल उधळण्यात सर्वात पुढे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500ची वाढ नेमकी कशी झाली? या वेतनवाढीचं श्रेय घेण्यासाठी नेमका काय गोंधळ झाला? सरकारने केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या घोषणेनंतर कामगार संघटनेने कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे हे माध्यमांशी संवाद साधत होते। त्याचवेळी वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने यावेळी तिथं येऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी केली। एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांपैकी पगारवाढीची मागणी मान्य झाल्यानंतर अखेर लालपरीचा संप मागे घेण्यात आला। मात्र अशा निर्णयानंतर शियावाद कसा रंगतो याचं ज्वलंत उदाहरण सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पाहायला मिळालं। पगारवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कुणी एकच छंद गोपीचंद असं म्हणत होतं, तर कुणी नथुराम गोडसे जिंदाबादच्या घोषणा देत होतं। तर काहींनी शिंदे फडणवीसांचे आभार मानले, तर काही जणांनी उदय सामंतांना श्रेय दिलं, तर कुणी एसटी कर्मचाऱ्यांच्या एकतेचे नारे दिले। 2 दिवसांच्या संपात एकूण 11 एसटी संघटना सहभागी झाल्या होत्या। त्यामध्ये सदावर्तेंची संघटना कुठेच नव्हती। या उलट संप पुकारणाऱ्यांना सदावर्ते किडे म्हणाले। पण सरकारच्या निर्णयानंतर गुलाल उधळण्यात सदावर्ते सर्वात पुढे दिसले। आधी सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6,500ची वाढ झाली असल्याचे सांगितले गेले। नंतर 2021 साली करण्यात आलेली वाढ 6,500 पर्यंत करण्यात आल्याची माहिती समोर येते।